तुम्ही कधी अशा परमेश्वराबद्दल ऐकलं आहे का? ज्याला ना कोणताही आकार आहे, ना कोणती सीमा, तरीही जो आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी एका लाकडाच्या अपूर्ण मूर्तीमध्ये स्वतःला सामावून घेतो. असा एक महाराजा जो वर्षातून एकदा आपलं रत्नजडित सिंहासन सोडून भर उन्हात तापलेल्या रस्त्यावर आपल्या उपेक्षित आणि सामान्य भक्तांना भेटण्यासाठी स्वतः खाली उतरतो. तर आजच्या या विशेष आणि दिव्य भागामध्ये आपण केवळ एका तीर्थक्षेत्राची प्रदक्षिणा करणार नाही आहोत, तर त्या अनंत रहस्याच्या महासागरात डुबकी मारणार आहोत, ज्याला संपूर्ण जग जगन्नाथ म्हणतं. आज या व्हिडिओमध्ये आपण एकत्रितपणे अनुभवणार आहोत पुरी श्री मंदिराचे ते अकल्पनीय चमत्कार, जिथे आधुनिक विज्ञानही गुडघे टेकते. भगवंताच्या अपूर्ण मूर्तीचे रहस्य, ज्यामागे दडलेले गूढ उपनिषदीय ज्ञान तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. ज्ञानाचे शिखर असलेल्या आदिगुरु शंकराचार्यांनी रचलेल्या सिद्ध महामंत्राचा, श्री जगन्नाथ अष्टकमचा अत्यंत सोपा आणि थेट आत्म्याला भिडणारा भावार्थ, आणि शेवटी जगप्रसिद्ध रथयात्रेचे ते दार्शनिक मर्म, जे नक्कीच तुमच्या डोळ्यात प्रेमाचे अश्रू आणेल. जर तुम्ही या गोंधळाने भरलेल्या जगात परमशांतीच्या शोधात असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी साक्षात एका आध्यात्मिक संजीवनी सारखा आहे. या भक्तीच्या प्रवाहात माझ्यासोबत शेवटपर्यंत जोडलेले राहा, कारण आज जो दिव्य रस तुम्हाला मिळणार आहे तो तुमचे जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ करेल. नमस्कार, मी दिव्या वालवडकर आणि या अलौकिक आणि दिव्य भक्ती प्रवासात मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आपल्या भारतभूमीच्या चारही दिशांना 4 महान धाम स्थापित आहेत, जे आपल्या सनातन धर्माचे 4 भक्कम स्तंभ आहेत. आणि यापैकी पूर्व दिशेला असलेले धाम, ज्याला शास्त्रामध्ये नीलांचल क्षेत्र म्हटले जाते, ते आहे ब्रह्मांडाचे स्वामी भगवान जगन्नाथांचे पवित्र निवासस्थान पुरी. हे एक असे चमत्कारी क्षेत्र आहे जिथे समुद्राच्या अथांग आणि उसळणाऱ्या लाटा देखील दररोज आपल्या भगवंताच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी आतुर असतात. शास्त्रामध्ये या परमधामाची आणि आपल्या लाडक्या भगवंताची स्तुती करताना अत्यंत सुंदर भावात म्हटले आहे, नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्याम जगन्नाथाय ते नमः. अर्थात नीलाचल क्षेत्रात निवास करणाऱ्या त्या नित्य आणि शाश्वत परमात्म्याला श्री बलभद्र आणि माता सुभद्रा यांच्यासह भगवान जगन्नाथांना आमचा कोटी कोटी प्रणाम. इथे विराजमान आहेत एक असे देव, जे या संपूर्ण विश्वात सर्वात रहस्यमयीही आहेत आणि सर्वात प्रेमळ देखील. जरा विचार करा, ज्यांची मूर्ती कोणत्याही दगडाची किंवा धातूची नसून पवित्र लाकडाची दारू ब्रह्म आहे, ज्यांचे डोळे विशाल आणि गोल आहेत, जे पापणीही न लवता सतत आपल्या भक्तांना निहाळत आहेत, पण ज्यांचे हात आणि पाय अपूर्ण आहेत. असे का? तर उपनिषद सांगतात, अपाणी पादो जवनो ग्रहीता, अर्थात तो हातांविना सर्व काही ग्रहण करतो आणि पायांविना सर्वत्र पोहोचतो. त्रैलोक्याचा तो नाथ म्हणतो, मला भौतिक हातांची गरज नाही, मी माझ्या भक्तांच्या हातांनीच या संसाराचे कार्य करतो आणि त्यांच्याच पायांनी दुःखी जनांपर्यंत पोहोचतो. हेच आहेत आपले परम लाडके भगवान जगन्नाथ. त्यांच्या याच करुणा आणि प्रेमाने भरलेल्या विराट स्वरूपासाठी पुराणांमध्ये काय सुंदर म्हटले आहे, परब्रह्म स्वरूपाय भक्तानां कामधेनवे श्री जगन्नाथाय नाथाय नमोस्तु परमात्मने. अर्थात जे साक्षात परब्रह्म स्वरूप आहेत, जे आपल्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणाऱ्या कामधेनू समान आहेत, त्या जगाच्या नाथाला परमात्मा श्री जगन्नाथांना आमचे नमन आहे. पुढे जाण्यापूर्वी आपण या मंदिराची ती रहस्ये जाणून घेऊया, ज्यांच्या समोर आजचे आधुनिक विज्ञानही नतमस्तक होते. पुरीचे हे भव्य श्री मंदिर म्हणजे केवळ विटा दगडांचा सांगाडा नाही, तर साक्षात एक जिवंत चमत्कार आहे. तुम्हाला माहित आहे का की या मंदिराच्या शिखरावर फडकणारी ध्वजा नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकते. शिखरावर स्थापित असलेले नीलचक्र, सुदर्शन चक्र तुम्ही पुरी शहरातील कोणत्याही कोपऱ्यातून पाहिलेत तरी ते तुम्हाला नेहमी तुमच्याच समोर असल्यासारखे दिसेल. एवढे विशाल मंदिर
पण दिवसाच्या कोणत्याही प्रहरात याच्या मुख्य घुमटाची सावली जमिनीवर पडत नाही. आणि सर्वात अद्भुत गोष्ट, मंदिराबाहेर समुद्राच्या लाटांचा प्रचंड मोठा आवाज असतो. पण जसे तुम्ही सिंहद्वाराच्या आत पहिले पाऊल टाकता, समुद्राचा आवाज पूर्ण शांत होतो. जणू काही भगवंताच्या दरबारात प्रवेश करताच संसाराचा सारा गोंधळ, सगळ्या चिंता बाहेरच सुटून जातात. आणि इथला महाप्रसाद, मातीची 7 भांडी एकावर एक ठेवून लाकडाच्या विस्तवावर शिजवली जातात. पण चमत्कार बघा, सर्वात वर ठेवलेल्या भांड्यातील प्रसाद सर्वात आधी शिजतो. लाखो भक्त येवोत वा काही हजार, प्रसाद कधीही कमी पडत नाही आणि कधीही वाया जात नाही. आज आपण त्याच जगन्नाथाला घातलेली एक अशी दिव्य साध अनुभवणार आहोत, जी साक्षात परब्रह्माच्या हृदयातून प्रकट झाली, ज्यांनी संपूर्ण भारतवर्षाला ज्ञानाच्या सूत्रात गुंफले. त्या भगवान आदि शंकराचार्यांनी रचलेले श्री जगन्नाथ अष्टकम. एका बाजूला ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, म्हणजे केवळ ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे, अशी गर्जना करणारे अद्वैत वेदांताचे महान प्रणेते शंकराचार्य. आणि दुसऱ्या बाजूला एका सगुण साकार लाकडाच्या मूर्तीप्रती हे भावविभोर करणारे अथांग प्रेम. हा कोणताही विरोधाभास नाहीये मंडळी, हेच आपल्या भारतीय तत्वज्ञानाचे सर्वोच्च शिखर आहे, जिथे ज्ञान आणि भक्ती एकरूप होतात. हे स्तोत्र म्हणजे केवळ 8 श्लोक नाहीत, तर ते ब्रह्मांडाच्या स्वामीच्या विराट स्वरूपापासून ते त्याच्या वात्सल्यपूर्ण हृदयापर्यंत पोहोचण्याचे 8 रहस्यमयी दरवाजे आहेत. याचे पठन केल्याने केवळ पाप आणि संताप नष्ट होत नाहीत, तर हे आपल्याला भगवंताच्या 8 वेगवेगळ्या आयामांचे, पैलूंचे दर्शन घडवते. हे स्तोत्र आपल्याला त्यांची लीला, त्यांचे ऐश्वर्य, त्यांची करुणा आणि त्यांच्या परमतत्वात पूर्णपणे न्हाऊन काढते. तर चला, आजच्या या भागात आपण केवळ या जगन्नाथ अष्टकमचे गायनच करणार नाहीत, तर मी तुम्हाला प्रत्येक श्लोकाचा अत्यंत सखोल, सोपा आणि थेट आत्म्याला भिडणारा भावार्थ समजून सांगणार आहे, जेणेकरून या स्तोत्राची खरी ऊर्जा तुमच्या आत उतरू शकेल. जय जगन्नाथ स्वामी, नयन पथगामी भव तुम्ही. सार्थ श्री जगन्नाथ अष्टकम. कदाचित कालिंदी तट विपिन संगीत करवो, मुदा भीरी नारी वदन कमला स्वाद मधुपः, रमा शंभु ब्रह्मा मरपति गणेशार्चित पदो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. अर्थात या पहिल्याच श्लोकात आदि शंकराचार्य आपल्याला जगन्नाथाच्या मूळ स्वरूपात, म्हणजेच वृंदावनाच्या श्रीकृष्णाच्या रूपात घेऊन जातात. ते म्हणतात, हे प्रभू, तू मला त्या रूपात दर्शन दे जेव्हा तू यमुनेच्या कालिंदीच्या तीरावर पवित्र कदंब वनामध्ये आपल्या बासरीतून मधुर संगीताची वर्षा करत होतास, जेव्हा तू भक्तीने ओथंबलेल्या गोपिकांच्या कमल समान मुखावर गुंजारव करणाऱ्या त्यांच्या प्रेमरूपी मकरंदाचा आस्वाद घेणाऱ्या एका रसिक भ्रमरासमान मधुप होतास. तुझे ऐश्वर्य इतके असीम आहे की साक्षात माता लक्ष्मी, भगवान शिव, ब्रह्मा, देवराज इंद्र आणि श्री गणेश देखील तुझ्या चरणांची वंदना करतात. असा लीलामय, रसिक आणि सर्वश्रेष्ठ स्वामी, हे जगन्नाथ, तू माझ्या नेत्रांच्या मार्गात ये, म्हणजेच मला दर्शन दे. भुजे सव्वे वेणुं शिरसि शिखिपिच्छं कटितटे, दुकूलं नेत्रान्ते सहचर कटाक्षं विदधते, सदा श्रीमद्वृन्दावन वसति लीला परिचयो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. आता बघा, त्या सगुण स्वरूपाचे किती मनमोहक शब्दचित्र इथं रेखाटले आहे. शंकराचार्य म्हणतात, हे नाथा, तुझे ते रूप माझ्या डोळ्यांसमोर राहो, जिथे तू आपल्या डाव्या हातात ज्ञान आणि प्रेमाची बासरी धारण केली आहेस. मस्तकावर निर्गर्व सौंदर्याचे प्रतीक असलेले मोरपीस सजवले आहे आणि कमरेला रेशमी पितांबर नेसले आहे. आणि सर्वात अद्भुत गोष्ट,
तू आपल्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून आपल्या सख्यांवर, आपल्या भक्तांवर एका मित्रासारखी तिरपी आणि आश्वासक कृपादृष्टी टाकत आहेस. वृंदावनात सदैव निवास करून आपल्या मधुर लीला करणारा हे जगन्नाथ स्वामी, तू माझ्या डोळ्यांसमोर प्रकट हो. महांबोधे स्थिरे कनकरुचिरे नीलशिखरे वसन् प्रासादान्त सहज बलभद्रेण बलिना सुभद्रा मध्यस्थ सकल सुरसेवावसरदो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. वृंदावनाच्या लीलांमधून आता शंकराचार्य आपल्याला थेट पुरीच्या त्या भव्य मंदिरात आणतात, जिथे त्यांचे राजाधिराज आणि ऐश्वर्यशाली रूप आहे. हे प्रभू, तू मला त्या रूपात दर्शन दे, जिथे तू या अथांग महासागराच्या तीरावर सोन्यासारख्या चमकणाऱ्या निळ्या पर्वतासमान नीलांचल भव्य प्रासादात विराजमान आहेस. तिथे तू एकटा नाहीस, तर तुझ्यासोबत तुझा अत्यंत सहज आणि महाबली भाऊ श्री बलभद्रजी आहेत, आणि तुम्हा दोघांच्या मध्यभागी तुमची लाडकी बहीण माता सुभद्रा विराजमान आहे. तू असा महाराजा आहेस की देव देखील तुझी सेवा करण्याची संधी मिळण्याची वाट पाहतात. ते ऐश्वर्यशाली स्वरूप माझ्या नेत्रांचा विषय बनो. कृपा पारावार सजल जलद श्रेणी रुचिरो रमावाणी राम स्फुरदमल पंकेरुहमुखः सुरेन्द्रैराराध्य श्रुतिगणशिखा गीतचरितो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. अर्थात भगवंताचे ऐश्वर्य पाहून डोळे दिपून जातात, परंतु त्यांची करुणा मनाला सखोल शांती देते. आदिगुरु म्हणतात, तू केवळ ऐश्वर्याचा स्वामी नाहीस, तर तू कृपा पारावार आहेस, म्हणजे करुणेचा अथांग सागर आहेस. तुझी कांती पाण्याने भरलेल्या सावळ्या ढगांसारखी सुंदर आणि शीतलता देणारी आहे. तुझे मुखमंडल उमललेल्या निर्मळ कमळासारखे आहे, जिथे रमा माता लक्ष्मी आणि वाणी म्हणजे माता सरस्वती दोन्ही एकाच वेळी निवास करतात. देवराज इंद्र तुझी आराधना करतात आणि उपनिषदांच्या श्रुतींच्या सर्वोच्च शिखरांवर तुझ्या चरित्राचे गान केले जाते. असा करुणासागर जगन्नाथ माझ्या नेत्रांच्या मार्गात स्थित हो. रथारूढो गच्छन् पथि मिलित भूदेव पटलै स्तुति प्रादुर्भावं प्रतिपदमुपाकर्ण्य सदयः दया सिन्धुर्बन्धुः सकल जगतां सिन्धुसुतया जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. हा श्लोक जगन्नाथ परंपरेचा आत्मा आहे. जगप्रसिद्ध रथयात्रा ही जगातली एकमेव अशी परंपरा आहे, जिथे देव स्वतः मंदिरातून बाहेर येऊन आपल्या भक्तांना भेटण्यासाठी रस्त्यावर उतरतात. शंकराचार्य म्हणतात, हे प्रभू, मला तुझे ते रूप दिसू दे, जिथे तू आपले रत्नजडित सिंहासन आणि राजवाडा सोडून रथावर स्वार होऊन राजमार्गावर निघाला आहेस. वाटेत हजारो लाखो भक्तांनी आणि ब्राह्मणांनी गायलेल्या स्तुती ऐकून तुझे हृदय करुणेने पाझरते. तू दयेचा महासागर आहेस, संपूर्ण जगाचा सख्खा भाऊ बंधू आहेस, जो आपली सहचरी लक्ष्मीजींसोबत दर्शन देत आहे. जरा विचार करा, तुम्ही कधी कोणत्याही राजाला आपल्या प्रजेसाठी अनवाणी पायाने रस्त्यावर येताना पाहिले आहे का? रथयात्रेचा हाच तर सर्वात मोठा संदेश आहे. जे आजारी आहेत, ज्यांना अस्पृश्य मानले गेले, जे कोणत्याही कारणास्तव मंदिराच्या आत जाऊ शकत नाहीत, माझा जगन्नाथ वर्षातून एकदा स्वतः रथावर बसून त्यांना दर्शन द्यायला येतो. यांचे रथही सामान्य नसतात. भगवान जगन्नाथांचा विशाल रथ नंदीघोष, बलभद्रजींचा तालध्वज आणि माता सुभद्रेचा दर्पदलन, ज्यांची निर्मिती दरवर्षी नवीन लाकडांपासून होते. आणि या रथयात्रेचा सर्वात भावुक करणारा विधी आहे छेरा पहरा,
जिथे पुरीचे गजपती महाराज राजा स्वतः एक सामान्य सेवकाप्रमाणे सोन्याच्या झाडूने रथाचा मार्ग स्वच्छ करतात, हे शिकवते की भगवंतासमोर कुणी राजा नाही, कुणी रंक नाही, सर्वजण केवळ भक्त आहेत. असा भक्त वत्सल जगन्नाथ स्वामी माझ्या नयनांच्या मार्गावर येऊ. परब्रह्मापीडः कुवलयदलोत्फुल्लनयनो निवासी नीलाद्रौ निहितचरणोऽनन्तशिरसि रसानन्दो राधा सरसवपुरालिङ्गनसुखो जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे. तर हा श्लोक या संपूर्ण स्तोत्राचा दार्शनिक कळस आहे. ज्ञान आणि प्रेम इथे एकरूप होतात. हे प्रभू, तू परब्रह्मा पीडः आहेस, म्हणजेच तूच त्या निराकार परब्रह्माचे साकार स्वरूप किंवा त्यांचा मुकुट आहेस. तुझे नेत्र निळ्या कमळाच्या पाकळ्यांसारखे उमललेले आहेत. तू नीलांचल पर्वतावर निवास करतोस आणि तुझे चरण अनंताच्या म्हणजे शेषनागाच्या मस्तकावर स्थापित आहेत. तू ब्रह्मांडातील कणाकणाला नियंत्रित करतोस, तरीही तुझे परम सुख या सत्तेत नाही. तर रसानंदो राधा सरस वपुरालिंगन सुखो, म्हणजेच आपली हृदयिनी शक्ती, आपली परम भक्त श्री राधा हिच्या प्रेमपूर्ण आलिंगनाच्या अलौकिक रसात आहे. निराकार ब्रह्म आणि साकार प्रेमाचे ते सर्वोच्च स्वरूप माझ्या नेत्रांच्या मार्गात येवो. न वै याचे राज्यं न च कनकमाणिक्यविभवं न याचेऽहं रम्यां सकलजनकाम्यां वरवधूं सदा काले काले प्रमथपतिना गीतचरितो जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे. अर्थात जेव्हा जीवाला या परम तत्वाची ओळख होते तेव्हा तो संसाराकडून काय मागेल? तर काहीच नाही. शंकराचार्य म्हणतात, हे प्रभू, मला कोणत्याही राज्याची इच्छा नाही. मला सोने, माणिक किंवा कोणत्याही भौतिक संपत्तीचा लोभ नाही. संसारातील सर्व लोकांना हवी असणारी सुंदर पत्नी किंवा सांसारिक सुखही मला नको आहे. मला तर फक्त तू हवा आहेस. ज्यांच्या महान चरित्राचे आणि महिमेचे गान वैराग्याचे साक्षात प्रतीक असलेले भगवान शिव प्रमथपती निरंतर करत राहतात. बस तेच जगन्नाथ स्वामी सदैव प्रत्येक क्षणी माझ्या डोळ्यांसमोर राहोत, याशिवाय माझी कोणतीही इच्छा नाही. हरत्वं संसारं द्रुततरमसारं सुरपते हरत्वं पापानां विततिमपरां यादवपते अहो दीनानाथे निहितचरणो निश्चितमिदं जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे. ही अष्टकमची अंतिम आणि सर्वात भावपूर्ण अशी प्रार्थना आहे, जिथे भक्त पूर्णपणे आत्मसमर्पण करतो. हे देवांचे देव, माझ्या या निरर्थक आणि असार संसाराचे तू लवकरात लवकर हरण कर, म्हणजे मला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडव. हे यदुवंशीयांच्या नाथा, माझ्या पापांचा जो हा अनंत आणि अथांग विस्तार आहे तो तू नष्ट कर. आणि मग भक्ताला जणू एक सखोल साक्षात्कार होतो आणि तो गदगद होऊन म्हणतो, अहो, आता मला हे निश्चितपणे ज्ञात झाले आहे की जो व्यक्ती सर्वात जास्त दीन आहे, ज्याचे या संसारात कोणीही नाही, अनाथ आहे, त्यालाच तू आपल्या चरणकमलांमध्ये आश्रय देतोस. म्हणून मी माझे सर्व अहंकार त्यागून दीन आणि अनाथ होऊन तुला शरण आलो आहे. तू माझा उद्धार कर. हे जगन्नाथ स्वामी, तू सदैव माझ्या नेत्रांच्या मार्गात स्थित राहा. मंडळी, जेव्हा आपण जगन्नाथ स्वामींबद्दल बोलतो आणि या अष्टकमच्या माध्यमातून त्यांच्या चरणी लीन होतो, तेव्हा रथयात्रेच्या स्मरणाशिवाय ही कथा पूर्ण होऊच शकत नाही. रथयात्रा हा कोणताही साधा उत्सव नाही. हे भगवान आणि भक्ताच्या मधील त्या अनंत प्रेमाचे महाकाव्य आहे, जिथे भगवान केवळ मंदिराच्या वेदीवर बसून आपली वाट पाहत नाही,
तर स्वतः धूळ भरलेल्या रस्त्यांवर आपल्या अस्पृश्य, उपेक्षित आणि आजारी भक्तांना भेटण्यासाठी बाहेर पडतात. तुम्हाला माहित आहे का की दरवर्षी या विशाल रथांची निर्मिती अगदी नव्याने होते. वसंत पंचमीच्या दिवशी पवित्र लाकडे, फासी आणि दवसाची लाकडे निवडली जातात आणि अक्षय तृतीयेपासून यांच्या निर्मितीला सुरुवात होते. आणि सर्वात अद्भुत गोष्ट, एवढ्या विशाल आणि गगनचुंबी रथांच्या निर्मितीमध्ये लोखंडाच्या एकही खिळ्याचा वापर केला जात नाही. शतकानुशतके चालत आलेले भगवंताचे सेवक कोणत्याही आधुनिक मशीनशिवाय केवळ लाकडांना एकमेकात अडकवून हे अकल्पनीय रथ तयार करतात. ही भगवंताप्रती असलेल्या त्यांच्या प्रेमाची आणि कौशल्याची परिसीमा आहे. आपल्या कठोपनिषदात रथाचे खूप सुंदर आणि गूढ वर्णन केले आहे. आत्मानं रथिनं विद्धि शरीरम रथमेव तु. अर्थात हे मानवी शरीरच एक रथ आहे. आपले इंद्रिय हे त्याचे घोडे आहेत, मन ही लगाम आहे, बुद्धी हा सारथी आहे आणि आपला आत्मा या रथाचा स्वामी आहे. पौराणिक कथांनुसार जेव्हा भगवान श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्राजींसोबत रथावर स्वार होऊन कुरुक्षेत्रात आले होते, तेव्हा वृंदावनाच्या गोपिकांनी प्रेमाने आणि विरहाने त्यांच्या रथाचे घोडे काढून टाकले होते आणि स्वतः तो रथ ओढून भगवंतांना आपल्या हृदयरूपी वृंदावनात नेऊ इच्छिले होते. आज पुरीच्या रस्त्यांवर जे लाखो भक्त ती विशाल दोरी ओढतात, ते खऱ्या अर्थाने त्याच गोपिकांच्या निस्वार्थ प्रेमाची पुनरावृत्ती करतात. जेव्हा तुम्ही त्या पवित्र दोरीला स्पर्श करता आणि रथ ओढता, तेव्हा तुम्ही केवळ एका लाकडाच्या सांगाड्याला ओढत नसता, तर तुम्ही खऱ्या अर्थाने आपल्या हृदयरूपी रथाला ओढून भगवान जगन्नाथांना त्यात विराजमान होण्याचे निमंत्रण देत असता. त्यावेळी कुणी राजा नसतो, कुणी रंक नसतो, सर्वजण त्या एकाच प्रेमाच्या दोरीने बांधलेले असतात. आणि आज ही रथयात्रा केवळ पुरीच्या सिंहद्वारापुरती मर्यादित राहिलेली नाही. हे जगन्नाथ, जगाचे नाथ, खऱ्या अर्थाने संपूर्ण जगाचे नाथ बनले आहेत. इस्कॉनचे संस्थापक श्रील एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादजींच्या कृपेने आज अमेरिकेत न्यूयॉर्कच्या रस्त्यांपासून ते लंडनच्या ट्रॅफल्गर स्क्वेअरपर्यंत, पॅरिसपासून सिडनी आणि रशियापर्यंत संपूर्ण जग जगन्नाथाच्या रंगात रंगले आहे. प्रत्येक देश, प्रत्येक वेश आणि प्रत्येक रंगाचे लोक हरे कृष्ण आणि जय जगन्नाथचा घोष करत आहेत आणि भगवंताचा रथ ओढत आहेत. हा सनातन धर्माचा सर्वात मोठा विजय आहे. दर्शनाचे हे 8 टप्पे आणि रथयात्रेचे हे स्वरूप आपल्याला हेच रहस्य समजावतात की खरा जगन्नाथ केवळ पुरीच्या त्या भव्य मंदिरात किंवा लाकडाच्या मूर्तीत नाहीये, तर तो तुमच्या आणि माझ्या आत वसलेला आहे. त्यांना पाहण्यासाठी केवळ या भौतिक डोळ्यांची नाही, तर एका अत्यंत शुद्ध आणि अहंकार रहित हृदयाची गरज आहे. जेव्हा आपल्या आतला मी म्हणजे अहंकार पूर्णपणे गळून पडतो आणि पूर्ण समर्पण जागृत होते, तेव्हा ब्रह्मांडाचा तो स्वामी, तो जगन्नाथ स्वतःच आपल्या सर्वांचा नयनपथगामी होतो. तो रथयात्रेच्या दिवसासारखाच आपल्या हृदयाच्या राजमार्गावर आपल्याला भेटायला चालत येतो. तर या दिव्य दर्शनाच्या प्रकाशात तुमचा आणि माझा जीवनमार्ग सदैव उजळून निघो, हीच भगवान जगन्नाथांच्या चरणी माझी आर्त प्रार्थना आहे. तुम्हाला आपली ही आध्यात्मिक यात्रा कशी वाटली? पुरी मंदिर किंवा रथयात्रेचा तुमचा स्वतःचा काही अनुभव असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओने तुमच्या हृदयातील भक्तीची एकही तार छेडली असेल तर याला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. अशाच सखोल आणि जीवनाला दिशा देणाऱ्या आध्यात्मिक प्रवासासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन दिव्य दर्शनासोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत आनंदात राहा, भक्तीत राहा आणि नामस्मरण करत राहा. धन्यवाद. जय जगन्नाथ, जय श्री कृष्ण.